भानुबाईंचं छान असं दर्शन होत आहे, भानुबाई देवीचं. आणि या ठिकाणी सगळी मेंढरं आपल्याला पाहायला मिळतात. काळूबाई कुठं बसली? डोंगरावर सप्तशृंगी लागलं काय बापूस पोरग लवकर येते. संसार कोणला चुकलं नाही, फक्त रामदास स्वामी सावधान म्हणल्या जंगलात पळून गेले. शेटला पळते का? इंग्लंड फॉरेन जपान त्याला गोंधळाचा काय माहिती? त्यांना फक्त दिसला माणूस, दिसला फोटो काढायचा, दिसला माणूस निर्मल पांडे वाटेल दिस नाही दिशीच माय बॉक्स वाटेल कोण पातळी रिपेट आईचा गोंधळ घालीन तिथं आईचा नागरिक वयामध्ये घंटा बापदेव चेडा शिपाई मशासूर गुंगडीवाला वाघोबा रक्षक हो परत अशी बघणार चष्म्यातून. तुझी साखल उतारते माझा कुटुंब सुखाचा ठेव. आंब्यात आंबा, हापूस आंबा, हापूस आंबा, सुवर्णामाती, सुवर्णामाती, ही जगदंबा, ही जगदंबा. अंबाबाईचा येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा. छान असा हा अभिषेक करून तळी वगैरे आणि भंडारा उधळून भगवंतांना नमस्कार करून आपण मल्हारी मार्तंडाचं छान असं दर्शन करून आपण आता निघालेलो आहोत गोंधळाला. आता गोंधळ होणार आहे आणि वाघ्या मुरलीचा हा गोंधळ आपल्याला आता पाहता येईल, नाच सुद्धा पाहता येईल. चला बोला सदानंदाचा. चला आता आपण गोंधळाला निघालेलो आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण आपल्या या गोंधळाला या चोगले परिवारांच्या. ज्या ठिकाणी गोंधळ आहे त्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत आणि मंदिर उतरतंय. प्रथम आपण मल्हारी मार्तंडाचं दर्शन केलंय आणि म्हाळसाबाईचं पण दर्शन झालेलं आहे आणि आपल्याला आता भानुबाईचं सुद्धा दर्शन होणार आहे. भगवंताची जी पत्नी आहे भानुबाई हिचं सुद्धा छान असं दर्शन आपल्याला होणार आहे. दुसरी पत्नी हा रमेश भाऊ सांगतायत की म्हाळसाबाई आणि भानुबाई या भगवंताच्या पत्नी होत्या आणि भानुबाईचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी मंदिर आहे, तिथे आपण चाललेलो आहोत. भानुबाई मंदिराचं आपल्याला छान असं दर्शन होणार आहे. आता आपण सर्वांनी घेऊया, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत भानुबाईचं दर्शन घ्या. बोला भानुबाईचं. भानुबाईंचं छान असं दर्शन होत आहे, भानुबाई देवीचं. आणि या ठिकाणी सगळी मेंढरं आपल्याला पाहायला मिळतात. बघा पूर्वीची जी मेंढरं आहे धनगर समाजाची ही भानुबाई. आणि भानुबाई आपल्या मल्हारी मार्तंडांची जी पत्नी आहे, दुसरी पत्नी. प्रथम आपण म्हाळसाबाईचं दर्शन घेतलं आणि आता भानुबाईचं दर्शन करतोय. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत भानुबाईंचं दर्शन घ्या. बोला भानुबाईच्या नावानं चांगलं. मंदिराच्या पायऱ्या उतरता उतरता आपल्याला या ठिकाणी भानुबाईचं मंदिर दिसलं. भानुबाईंचं छान असं दर्शन केलं आपण. आणि या ठिकाणी सुद्धा ही जी मेंढरं आहेत म्हणजे धनगर समाजाची भानुबाई होती आणि भगवंताची लाडकी पत्नी म्हाळसाबाई आणि भानुबाई यांचं छान असं दर्शन केलेलं आहे आपण. आणि आता आपण निघालेलो आहोत ते म्हणजे गोंधळाला. वाघ्या मुरलीचा नाच सुद्धा आता आपल्याला थोड्या वेळात पाहता येईल. आपण मल्हारी मार्तंडाचं छान असं दर्शन करून आता गोंधळाला आलेलो आहोत. चोगले परिवारांचा हा गोंधळ, कुलदेवतेचा गोंधळ आपल्याला पाहता येईल. कोटेश्वरी माते गोंधळ लवकर आणा तेव्हा असे विनंती करतो. मान्य करा मान्य करा तेव्हा अंगात आलं पाहिजे.
चला आता गोंधळाला सुरुवात होते. गोंधळ सुद्धा आता आपल्याला पाहता येईल. साताऱ्याच्या मंगलाबाई गोंधळाई, साताऱ्याच्या मंगलाबाई गोंधळाई, कोल्हापूरची लक्ष्मी तू गोंधळाई, कोल्हापूरची लक्ष्मी तू गोंधळाई, वड्या भक्ताचा गोंधळ तू गोंधळाई, माफ कर गोंधळाई. हा गोरा सर हा गोरा बया तू माफ कर गोंधळाई, तुला चौक भरी लाग गोंधळाई, तुला सैवर भरी लाग गोंधळाई, आणि मोत्याचा चौक भरला गोंधळाई. देव चुकले माकले आम चुकून माकून आम त्याचं काय सांगावं, दोन चुकीचा पुतळा चालायचं. मोठा आनंद केला अरे ड्युटी पाजळली माझ्या खंडेरायाची, या भोल्या देवाची आणि पोत पाजळला माझ्या परशुरामाचा. आईची परडी पूजली माझी परडी पूजली माझ्या अंबाबाईची, या जगदंबेची, माया माता माऊलीची, या गावदेवीची, या जगत जननीची. अग आंबे ग आंबे ग आंबे ग राज गोंधळ अंबाबाईचा काळूबाई कुठं बसली, सप्तशृंगी मावळगडची रेणुका, कर्नाटक मध्ये यलंबा आई विकिरा माता. आज तिच्या कानावर सगळ्यांचा आवाज गेला. आदिमाय शक्ती आपल्या गोंधळामध्ये आनंदाने प्रेमाने उत्तमाने मोकळ्या मनाने खळखळ पालिगत आली. जगदंबा लगेच यायला मोकळी का, देवी कुणाची बांधली का, असे आपली का, ह्यांची का, गोंधळ्याची का. अरे लाखो माणसं रोज जातात येतात तिच्या पायावरती लोळणं घालतात. तिला कोणाकडे बघते का, भालदार चौकदार शेवेल आहे शांत पलगाव. रोज भक्त येतील किती जातात किती, पण आज तिच्या कानावर सगळ्यांचा अजून एकदा आवाज गेला की क्षणभर भेट द्या आपल्या गोंधळात येणार तशी यायला मोकळी नाही. असं आपल्या पोराला म्हणा, पोर इकडे बसला हा या धोंड्याला म्हणा, धोंड्या पाण्यातच काय प्यायला घरात अर्धा तास लावते, अन्नाला शहाणायचा म्हणल्यावर 1 तास लावते, तिकडे मोबाईल खेळत बसते. पडली बापूसला सोकल कशाचं पाणी लागलं खा काय बापूस कसं पोरग लवकर येते. अरे मन लावले कोणी ना कोणाचा सगळ्या जीवाचा लटका बाजार आहे, तुझं कोण नाही माझं कोण नाही. आम्ही म्हणतो मी घेत नाही, मी कोणीच काय करत. हा देव आपलं करून घेत असतो, आपण काहीच करू शकत नाही है का नाही. कारण किल्ली सगळे त्याच्या हातात. थोडा खोकला आला, सर्दी आली, माणसाला जीवाला कसं होतंय, हा जीव दमतो का नाही, आणि दबाव येतो छातीवर काय दबाव का जातो काय झाले का गोंधळ बा चिरळे मी आलो देवी तुझ्यामुळे. आजचा दिवस सोन्याचा झाला, माझ्या देवाची भेट झाली भक्तांना. म्हणून आज सगळ्यांनी एकदा जोरात म्हणा अंबाबाईचा. मग परपंच चाललेला ते परपंच कोणाला चुकलाय का, सारातला सार संसार सारला संसार कोणाला चुकला नाही. फक्त रामदास स्वामी सावधान म्हणल्या जंगलात पळून गेले. शेटला पळते का आता कुठे पळणार, थोडा बाहेर पावतो लगेच अशी आणि जावा झाला म्हणलं की जागेवर थांबतोय, ब्रेक मारते जागेवर पुढे पळेल का तेवढी तेवढी येताना माझी युक्ती घेऊन या.
लिपस्टिक नाही म्हणते त्याला काय म्हणते? लिपस्टिक आता ते नवीन निघाले ते आता पूर्वी का होतं तसं आता नवीन निघाले. हा तर आदिमाय शक्तीचा गोंधळ सगळे देव आपल्या आले. 33 कोटी फक्त एका देवाची कमतरता आहे. कारण 33 कोटी देवात त्या देवाला पहिला मान दिलाय. सगळ्या देवाने त्याला शस्त्र दिले. त्या देवाशी पुढे कुणीच काय जाऊ शकत नाही. घर बांधला गणपती, शेती शिवारी, गजानन गणपती, गोंधळ जागरणात, गणपती, लग्न कार्यात, गजानन गणपती, रीतीचं काम सिद्ध करणारा विधी शास्त्र करून स्थापन केला तो गजानन. 33 कोटी देवा त्या गणपतीला माने. म्हणून काय सांगितले? अरे गण्या गण्या गणपती काम लागू दे रे स्तुती. बोला पुंडरी कवर देव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. पांडुरंगाने त्याला पहिला हुकमा दिली, तुझं नाव पहिलं घेतेल तेव्हा माझं नाव मागून. म्हणून आपण म्हणतो पुंडली कवर हार विठ्ठल. पहिलं नाव तेच आहे. पण सगळे देव आले पण गणपती आले पाहिजे आहे की नाही? आले पाहिजे. हे गणनाथा अरे मी तो मी आता शंकर तनया गौरी म्हणून हे झाली गजानन गणपती पाठी माग माता भगवती. होमात जन्मली ही होम दैवता. 33 कोटी देवाची ही मूळ माता. आदिमाय शक्ती आपल्या भक्ताच्या गोंधळात आली. हा गोंधळ कसा आहे? अरे घातला तर गोंधळ नाही तर डोंगरासारखं तुमच्या डोक्यावर वजा असतोय. आज करू, उद्या करू, महिन्याने करू, वर्षाने करू. गबाळ आलं किती, गेले किती, नदीचं पाणी नदीला आटून गेलं पण गोंधळ मागं राहतो. कारण हा गोंधळ तुम्ही करतो मी करतो उपकार करत नाही. कारण 33 कोटी देवानं सत्ययोगात पहिला हा गोंधळ घातला. म्हणून मान्य मला गोंधळ घालावा नाही तर गोंधळ घालण्याची गरजच नाही. इंग्लंड, फॉरेन, जपान त्याला गोंधळाचा काय माहिती? त्यांना फक्त दिसला माणूस, फोटो काढायचा, दिसला माणूस निर्बस पांड्या पांड्या फोटो काढायचा, फोटो काढायचा आहे. तो चोख कॅमेऱ्याचा काच फुटली इंग्रजाच्या युद्धामध्ये. पण त्यांची वस्तू तसे अजून कॅमेरा आहे तसाच. त्यांची पुलं बघा, त्यांचे धरणं बघा, त्यांचे सरकार रोड बघा, आणि गोष्टी त्यांच्या बघा. इंग्रज साधा होता का? शेवटचे राजे उगच गेले का? आणि गळ्यामध्ये लटामुळे अडकवायचा आहे. लटामुळा नाही, कॅमेरा म्हणतात असा असा एरमुडा घालायचा. एरमुडा नाही, बरमुडा. आणि नुसता इंग्लिश बोलायचा. वाटेल तीच नाही दिशीच माय बॉक्स वाटेल कोण पातळी रिपेट. आजीला कुठे अरे गोंधळ स्वतः पांडुरंगाने घातला. पंढरपुरामध्ये नामदेवानी, पैठणमध्ये, अरे ज्ञानेश्वरानी, आळंदीमध्ये, तुकाराम महाराज, देऊमध्ये, गाडगे महाराज, मठामध्ये, निवृत्ती, मळ्यामध्ये, सोपान काका, सासवडमध्ये, नरहरी सोनार. आम्ही गोंधळी गोंधळी माझ्या भोळ्या भक्ताचा घालावा गोंधळ. म्हणले हरिनाम समजा पूजा रखमाई जेवाला इथं इथं राहुल तिथं तुकाराम महाराजांचा गोंधळ. सांगा किती अवताराचा गोंधळ आहे? 10व्या अवतारातला. आपण किती पायाचा मेंढा कापताय? एकदम 6 पायाचा मेंढा कापताय आपण. अरे मेंढ्याला पाय 4-6 होत्याल कसे? कोंबड्याचे 2 पाय, बकऱ्याचे 4 पाय, की झाले 6 झाले. कारण आगरी कोळ्यामध्ये घंटा बापदेव, चेडा, शिपाई, मशासूर, गुंगडीवाला, वाघोबा रक्षक असतात. या रक्षकांना बकरा जरी कापला तरी आपली तलेतली आहे तिला काली तलन देवा लागते. तिचा मानतो पोचतो, तसा मान पोचत नाही. आणि मशासूर सगळ्या दैत्याचा मेन आला. मशासुरा ही तुला बकऱ्याची नळी धर. नळी जरा मोठी पाहिजे, बाकी काय मजा आहे. तुझा बारकीत काय म्हणजे जशी जशी चोखचे तसं ध्यान चैतन्य. बघा बकऱ्याची नळी जर पांड्याच्या तोंडात असेल पांड्या बसल काय बसायचा. आम आम कोण तिचा पीठ पाडणार. म्हातारीच्या तोंडात दात नसू द्या. म्हातारी बसल काय नळी गेल्या परत अशी बघणार चष्म्यातून जर लागतंय ताटान ठोकणार आहे रे. तसं गोड जेवण
लगेच गटक्या घेणार काय म्हणून गोंधळ बा बकऱ्या कोंबड्याचा मान हा दैत्यासाठी द्यावा देवाचा हा देव सुद्धा काय करू शकत नाही. खंडोबा काय करत नाही आबाबाई काय करत नाही. शिपाईशी गोडता साहेबाशी गोड. देवाला जाऊन तुम्ही आला पहिलं कुठल्या देवाचं नाव घेतलं त्या देवाचं नाव पहिले येतं खंडोबाचं नाव मागणं येतं. आपण म्हणताना काय म्हणतो मल्हार मारतंडा काय म्हणतो मल्हार मारतंडा. तो मल्ल मारल्यामुळे देवाचं नाव काय पडलं मल्हारी. हातात खडवे दुसऱ्या भावाला मारतय नाव काय पडलंय खंडोबा. म्हाळसा कांता आपण काय म्हणतो म्हाळसाचा पती म्हणून त्याला म्हाळसा कांता म्हणायचं. पण गोंधळ जर नाही घातला तर घरान गोंधळ दारान गोंधळ पोरान गोंधळ शेजाऱ्या पाजऱ्यान गोंधळ भावकीन गोंधळ सोयऱ्या धायऱ्यान गोंधळ पाहुण्या रावल्यात गोंधळ चावा चावान गोंधळ जावा सावाचा नाही जावा जावा सावा. हा गावा गावाचा गोंधळ. म्हणून हा गोंधळ आज घातला तुम्ही सगळ्या कुटुंबाने तिच्या नावाचा जयजयकार गेला संबळ वाजला पाहिजे. खंडोबाचं जागरण इथं मुरल्या नसली पाहिजे. बघा गोष्टीला अर्थ समोर काय ठोलाय साकूल फुला. अरे हा साकूल कुणी तोडला का तोडायचा काय काय खंडोबाने अवतार धरला चंपा शिष्टीला. कृष्ण लहान होता बाहेरून खेळताना आईला म्हणला आई आज उपास धरला कुठल्या देवाचा खंडोबा देवाचा. खंडोबा म्हणलं कृष्ण म्हणलं खंड्यात पाण्या ओळखत नाही माझ्या तोंडात 33 कोटी देवत म्हणला बघ. यशोदा म्हणली बाया देवाला नाव ठेवू आणि ज्यांनी भांडराची निंदा केली त्याची गर्भात वाचा घालवली. अरे बाहेर तर जायला काय कृष्ण आईला म्हणलं मी कमी नाही 18 अवतारात 16 ससर राहिली तरी मी बाळ अशा किरकोळ देवाला भेट नाही. म्हणून यशोदा खात्री करण्यासाठी जवळ गेली म्हणजे बाळा तोंड उघड खरंच देव का बघू तोंडात तुझ्या बाळा बाग देव त्याच्या तोंडात 33 कोटी 33 कोटी. मला तर वडापाव दिसतोय. म्हणजे हा कलियुगातला कृष्ण तो सत्ययुगातला दही दूध तूप लोणी खाणार. यशोदा जवळ गेली तोंडात बघितलं 33 कोटी फक्त खंडोबा तोंडात नव्हतं. कारण हा देव कसा आहे ऐका हा देव कसा आहे. अरे पावलात खंड्या नाही तर आड दंड्या लग्नात येणार कोकणामध्ये माणूस काय म्हणतं झाला माझ्या घराचा खेळ खंडोबा. अन्नाचा खोबरा झाला माणसात माणूस नाही पैशाला पैसा नाही. म्हणून ह्या देवाचा घटना आणि संसार करायचा म्हणून देवाला बायका किती 2 बायका माणसा वाण्याची वानुबाई धनगराची. देव मध्ये वाटलं सांगितलं भक्ताला शांतरा फुकट काढा काढा करू नका. जशी माझी भक्ती होईल तर तुम्हाला फळ मी या बदल व्हायची नाही. म्हणून सांगितलं कृष्णा निवद उष्टा करू नको. निवद उष्टा केलं खंडोबाई एवढे मोठे कृष्ण भगवंताला है का नाही म्हणजे तळी भरते म्हणले मग जीव सदानंदाचा येळको ठारार महादेव चिंतामण मोरे आनंदीचा बोले उदे भैरवाचा चांगले बोल हंकरा सदानंदाचा सगळे म्हणा अडकल की भडकाल भडकल के भंडार बोल बोल हजारी वाया मुरली खंडोबा भगत सलाम 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 सदानंदाचा तळी भरते मग जेव. कृष्ण आईला म्हणला तूच तळी भरत तू जेव. ह्या खंडोबाचा निवद मी उष्टा करणार. निवद उष्टा केलं खंडोबाने एवढ्या मोठे कृष्ण भगवंताला पुत्र केला. खंडोबा स्वप्नात गेला यशोदाच्या सांगितलं तुला गोंधळ जागरण लंगर तोडावं लागेल जेजुरीत जाऊन. मग यशोदा जेजुरीत आली तो गोंधळ केला जागरण केला पूजा आचार निवद वगैरे सगळं केलं. गळ्यातली साखळी तुटून पडली हाय तसा कृष्ण झाला. यादव कुळीचं यज्ञ सगळं परिहार झालं. तसं तुमच्या कुळीचं यज्ञ आज साखळी तुटली सगळं यज्ञ तुमचं परिहार झालं. तर घ्या वार माग लागना चित आग माग लागना चित आईचा गोंधळ घालीन तिथं आईचा
असा भवानी मातेचा आपल्या भवानी आईचा गोंधळ आता चोगले परिवारांचा पार पडलेला आहे आणि या ठिकाणी गोंधळी काका सुद्धा आहेत. सगळेजण आता नमस्कार करतायत. गोंधळी काका, आता छान असा हा भवानी मातेचा गोंधळ झालेला, आता काय? आता जागरण वाघ्या मुरली नाचायचं हो. आता वाघ्या मुरळीचा नाच आहे आणि परत साकूल तोडायचा. आणि परत काय? साकूल तोडायचा. साखूळ तोडायचा आहे. वज उतरायचा. वज उतरायचा. ओझ उतरायचं आहे. ड्युटी नाचवायची. ड्युटी आता आणि नंतर ड्युटी नाचवायची आहे. बघा या हेडकोट हेडकोट सदानंदाचा आता ड्युटी नाचवणार आहेत. बघा भवानी आईचा आता गोंधळ झालेला आहे. आता जागरण आहे आणि या ठिकाणी ड्युटी वगैरे नाचवली जाईल. वाघ्या मुरळीचा या ठिकाणी नाच सुद्धा असणार आहे. सोपं नाही जेवते म्हणून खंडावर आयाचं वेरवाई लागलं वाघ्याला. आता पुन्हा धर्म केला पण धर्म करण्याचा उद्देश म्हणजे आपलं नाव कुठे देवाच्या कार्य केलं असं देऊन उपयोग आहे का? सांगणं देवाला काहीतरी विनंती करायची. माझ्या विनंती मल्हारीला सांगा. देवा देवा तुमची सेवा नाही घडली कधी. अहो बालपण सगळं गेलं व्यर्थ विषयाचं. देवा तो खंडोबा रूप आगळे वेगळे नाव तुमची जगामध्ये प्रचंड. सगळ्यांनी हात जोडा एकदा.
काय मनात असेल, काय मनात तुमची इच्छा असेल ते बोलायची. कारण नवसाला पावणारा, हक्कीला धावणारा, जगामधला एवढा एकच देव आहे, म्हणून त्याला महाराष्ट्राचं कुलदैवत असं म्हणतात. बरोबर आहे का नाही? कुलस्वामिनी कुठली? भवानी. आई आणि बाप हे दैवत महत्वाचं आहे. बाकी दैवत कुठं जाऊ नका, फरक पडणार आहे का? इथं तुम्हाला आलंच पाहिजे. 3 वर्षाला, 2 वर्षाला, वर्षाला इथं आलंच पाहिजे. तुळजापूरला गेलंच पाहिजे. बरोबर आहे ना? म्हणूनच हात जोडितो पदर पसरून जावा येऊ नका. आडनाव काय कुटुंबाचं? चौगले कुटुंबाचे दिवस झोपले. आज जिजुरी आली, जागरण, गोंधळ, पूजा, अभिषेक केला, मोठा आनंद झाला. हे आनंदाचं कार्य तुम्ही आपल्या दारामध्ये घरी गावी केलं असतं तर बापरे, 5 तिथं परमेश्वर 5 पात्र दारामध्ये उठले असते. आपल्या सोबत राहणारी एकच गोष्ट या देवाने आपल्याला भरपूर दिलेली आहे. त्यातूनच आपलं नाव देवाच्या कानी आपण घालवायचं आणि आपल्या प्रपंचातून मल्हारीची वारीवून थोडासा धर्म करायचा. स्वामीने मल्हारी घर घालत घाल. चला बाहेर सगळी. कुठे साखळी होती म्हणा देवा, तुझी साखल उतारते, माझा कुटुंब सुखाचा ठेव, नोकरी पाणी धंद्या पाशा तेच दे, नोकरी पाणी धंदा पाशा तेच दे, एक कडी तुट सहस्र विघ्न आट, पुरे पटात पुरे भंडार हेलखोट मल्हार. बाकी सगळे म्हणजे इकडोबारा सगळे फक्त जोडीचा माहिती, बाकी जाऊ सगळे मला चला बाकी कडी लागून जाऊन मागे जाऊन द्या, मागे जाऊन द्या. थंडा देवा आपलं नाव असा वारा खेळता राहू दे देवा. मारतं नाव चालून देऊ नको मारतंडा. सुखाचा संसार चालून दे देवा. सगळं कुटुंब सुखाचं तो तुमचं नाव आपले नाव खंडेराव महाराज की जय. टिकून कधी लागल सांगेल कसं इकडे पुढं चौक जोडिया पुढं या जोडिया येतो बरा येतो बरा येतो बरा ये पुढं पाठव 2 मिनिटं पाठव. वडिलांचं नाव, आजोबांचं नाव, बाकी चला बोल बाकी वर कर. तुमच्या वडिलांचं नाव, आजोबांचं नाव, काकी बहिणीच्या आराम करू शकू. ठिकाणी आपण पाहिलं की आता ही जी साखळी आहे, ही साखळीचा हा जो कार्यक्रम केलाय हे काका आपल्याला सांगतील. काका तुमचं नाव काय? माझं नाव छगन भाऊ घोगरे जिजूरकर. छगन भाऊ गोगरे आहेत आणि यांनी मी ऐकलंय तुम्ही जय मल्हार मध्ये पण काम केलं ना? हा, जय मल्हार जी सिरियल होती हो त्याच्यामध्ये काय काम केलं तुम्ही? मी गाणं गायले, संबळ वाजवला, खंजिरी वाजवली, मुरळीवर नाचलो असं मस्त. बघा छान आपल्याला काका आता भेटलेले आहेत भोगरे काका. आणि हे आता जे साखळीचं झालंय याला काय म्हणतात काका? हा लंगर देवाने मग सांगितलं तुम्हाला त्यात झालं असं. बरोबर, रेकॉर्ड झाला, कथा ऐकली, कथा ऐकली त्यात झालं रेकॉर्ड. लंगर म्हणजे साखळी ओढली ती आपण आणि ती तुटली पाहिजे ना? हा तुटली, आता साखळी तुटली आपली, साखळी तुटली आपली. आणि आपला हा जो नवस आहे तो पूर्ण झालेला आहे. नवस पूर्ण झालेला आहे.
चला तर आता पुढचा कार्यक्रम काय? आता पुढचा कार्यक्रम ओझं उतरायचा. देवाचा जो शिन असतो तुमचा, ते देवाचा शिन आज तुम्ही उतरला. आज करू, उद्या करू, महिने करू, वर्षाने करू, माणसं लव करू, योग येत नाही. आज योग आला म्हणून तुमचा आज खंडोबाचं गोंधळ, जागरण, लंगर सगळं तुटला. आज तुमचं ओझं उतरायचं. पुजारी ओझं उतरतात, निवड दाखवतात. ते झाले की सगळा आपला कार्यक्रम फिनिश झाला. सदानंदाचा या ठिकाणी देवाचा जो ओझा आहे ते उतरलं जाते. शुद्धीकरण फक्त कुठे आहे? इथंच का काशीमध्ये का होत नाही? कारण काय, घरच्या देवाला जेजुरीच्या सिद्धी नाही का, ते जेजुरी मंगल आहे. मग काशा मंगल आहे का? ते जेजुरीला पिंडदान, काशीला पिंडदान, पंढरपूरला पिंडदान, आळंदीला पिंडदान. तुम्ही गीताला गावता आमची पूजा करायची, अभिषेक करायचा, जागरण घालायचंय, गोंधळ घालायचंय, ते भरपेचे तरी बंद करायचं आहे. जेव्हा पुढे लपटीत गेलं आमची वडिलांची पिंड आहे नारायण नागबंदी, हा इथं फरक आहे. म्हणून तुम्हाला इथं देव आणायला लागतात 3 वर्षांनी 5 वर्षांनी. गोंधळ तुला घातल्याच्या देवाचं नाव काय नाही, लक्षात ठेवा. गोंधळ खंडोबाचा गोंधळ असतो कुठल्याही देवीचा. गोंधळ तुळजापूरच्या आईचा, कोल्हापूरच्या आईचा, रेणुकेचा, सप्तशृंगीचा, एकविरेचा, गावदेवी, कुठल्याही गोंधळ देवीचा. खंडोबा जागरण, खंडोबाचं देवीचा गोंधळ. जर गोंधळ देवीचा असेल आम्ही गोंधळ कुठं घातला पाहिजे? मग तुझा कुठं घातला पाहिजे? गोंधळ दुसरी देवी आहे का? आहे शेजारी म्हाळसा पार्वती. आज पृथ्वीवर शिवपार्वती एकत्र भक्त कुठे आहे? बघा, देशाचे सगळे शंकर एकट्या, वैष्णवपासून कन्यावर सगळ्या देव्या एकट्या. पंढरपूर विठोबा पुढच्या खोलीत, रुक्मिणी मागच्या मंदिरात, बालाजी डोंगरावर, पद्मावती खाली, दत्त महाराज सुद्धा एकटे. खंडाची आरती आहे. जी जरा गड पर्वत शिवलिंगाकार, जी जरा गड पर्वत शिवलिंगाकार आणि मृत्यू लोकी दुसरं काही नाही शिकत. पहिलं कुठे आहे? बंडखोलला. कुठे आहे पहिलं? कुठे आहे? अरे कैलासावर, हिमालयात. नंतर कुठं? जेजुरीत एकत्र का बंडखोलला? कोल्हापूरच्या इथे वध उतरलं, रेणुकेचं वध उतरलं, सप्तशृंगीचं, गावदेवीचं, अंबाबाई चालते इथे मध्ये मध्ये, कडेपठारचं, गावदेवाचं, काळभैरवाचं, गुरुदेवाचं, पंढरी मार्तंडाचं, कडेपठारचं, आंब्यात आंबा, हापूस आंबा, हापूस आंबा, सुवर्णामादी ही जगदंबा, ही जगदंबा. केळीचं पान सुरू कापतं. रमेशरावचं नाव घेताना, रमेशरावचं नाव घेताना, रमेशरावांचं नाव घेताना खूप छान छान वाटतं. काय नाव आहे? बशी ते बशी, बशी काचीची बशी, लता सोडून सगळ्या बशी. काय नाव आहे? गोविंद. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पाहत होते IPLची पहिली 20 क्रिकेट. काय नाव आहे? ही तुला बकऱ्याची नळी धर. नली जरा मोठी पाहिजे, बाकी काय मजा आहे? तुझा बारकीत काय मजा?